जी चालली होती आज NSS कॅम्प. तर नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? बरेच असतील तर माझ्या डेली व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सकाळी सकाळी आवरले आणि नाही का पटकेने बॅग तर रात्रीच भरली होती, आवरून वगैरे डायरेक्ट कॉलेजला निघालो. बॅग उचलली डायरेक्ट कॉलेजला गेलो, कारण की बस नाही का आमची कॅम्पला जाण्याची, ती डायरेक्टली नाही का कॉलेजमधून जाणार होती. तर आवरून वगैरे गेलो, मग अटेंडन्स वगैरे झाल्या, मग बसची पूजाही झाली लवकरच. मग प्रिन्सिपल सर आले, पूजा वगैरे केली. मग आम्ही मॅमसोबत थोडी सेल्फी वगैरे काढली, कारण की आम्ही खूप दिवसानंतर 7 दिवसानंतर भेटणार होतो परत मॅमला. मिस करणार मॅमला खूप जास्त. तर फोटोज वगैरे क्लिक करून नाही का नंतर प्रियंका पण रडत होती, कारण की नाही का प्रियंका यावर्षी कॅम्पला येत नव्हती, आम्हाला सोडून नाही एकटी राहणार होती तिकडं. म्हणून नाही का तिला खूप वाईट होतं, आम्हालाही खूप वाईट वाटत नाही का ती तिथे एकटी राहणार म्हणून. तर मग ती नाही का कॉलेजमध्येच थांबली. आम्ही निघाली आमची बस लवकरच. तर खूप मिस करणार प्रियंका तुला, खूप आम्हाला खूप आठवण येते तुझी, कारण की नाही का कॅम्पमध्ये ती असते ना, खूप जास्त एन्जॉयमेंट होता आमचा. मग बस निघाल्याच्यानंतर गाणं वगैरे लावलं की नाही का ममता काही थांबलीच नाही, नाचायचं चालू झालं, खूप जास्त नाचली नाही का ममताला म्हणजे नाचायला खूपच आवडतं. सगळ्या ग्रुपनेही पूर्ण एन्जॉय केलं. तेव्हा सेजलही नाही का गाण्याचा ताल पकडून डायरेक्ट नाचायला चालू केलं तिने पण मस्तपैकी. आमची थोडीफार नाही का मस्ती वगैरे चालू झाली होती. मग तेव्हाच आमच्या ज्या गावाला आम्हाला थांबायचं होतं त्या गावी आलं म्हणजे नाही का लवकरच. मग आम्ही बॅग वगैरे उतरवलं आणि पटकन शाळेत गेलो. जी शाळेला आम्हाला थांबायचं होतं त्या शाळेत स्टे करायचं होतं. मग त्या शाळेत नाही का पटकन बॅग वगैरे लोड केला आणि ममता मस्त बॅनर वगैरे घेऊन येत होती. आणि आम्हाला खूप भूक लागली होती, कारण सकाळपासून नाही का भूक पण म्हणजे उपाशी होतो, असं झालं होतो डायरेक्टली कॉलेजमध्ये. डबा वगैरे काढला, मस्तपैकी जेवण वगैरे केलं. मग जेवण झाल्याच्या नंतर नाही का ममता डायरेक्ट झोका खेळायला गेली. मग ती झोका वगैरे खेळत होती. मग काय मग ती खेळत जायची ना, मग छोटे छोटे पोराची शाळा सुटली नाही का, ब्रेक झाला, मग ते पण खेळायला आले. मग साहिल ते पण नाही का त्यांचं पूर्ण घसरकुंडीचे एन्जॉय करत होते. मग लहान लहान पोरं त्यांची थोडी भांडणं वगैरे चालू होती नाही का एकदम. नंतर आम्हाला परत कामाला लावलं नाही का पटकेने. आम्ही नाही का किचनचं एक रूम आम्हाला दिली होती, मग ती साफ वगैरे करायला घेतली. क्लिनिंग करत होतो पूर्ण, पाणी वगैरे नाही का एकदम छानपैकी, कारण आम्हाला इथंच स्वयंपाक करायचं होतं 7 दिवस. मग मी डायरेक्ट पाईप वगैरे नाही का पकडून थांबले, कारण की नाही पाणी वगैरे मारण्यासाठी. नंतर मीटिंग वगैरे झाली. मीटिंग वगैरेमध्ये नाही का पूर्ण इन्स्ट्रक्शन देत होते काय काय करायचं काय नाही. मग रात्रीचं जेवणाची तयारीला लागलो आम्ही सगळेजण. मग बटाटे वगैरे काप, कांदा काप. मग आमचे सर नाही का त्यांनी पण आम्हाला सांगितलं नाही कांदा कसे कापायचे, शिकवत होते आम्हाला सर पण. तर आमचे सर खूप नाही का छान आहेत नाही का, हॅप्पी एकदम. खूप त्यांना बघून आम्हाला पण छान वाटतं नाही का असल्यावर. तर सगळ्यांनी चपातीचं पीठ वगैरे मळायला घेतलं पोरांनी आमच्या इथं म्हणजे कॅम्पमध्ये NSSमध्ये. सगळे पोरं पण काम करतात, सगळेच नाही का काम वगैरे करतात सगळेजण. तर मग इथं नाही का ममता सांगत होती नाही का पीठ वगैरे मदत, तेच सगळं सांगत होती ती. आणि अनिरुद्धला आणि नाही का कुणाला सांगितलं होतं पीठ मळायला. मग त्यांची इथं मस्त ताकद लावून पीठ वगैरे मळत होते. तशीच मस्ती वगैरे चालू होती, आमच्या गप्पा वगैरे चाललं होत्या नाही का खूप जास्त. आणि आमची नाही का हा तिसरा कॅम्प होता, हा थर्ड कॅम्प, म्हणजे आमचे 2 कॅम्प पहिले झालेलेच होते, हा तिसरा कॅम्प आहे. तर नंतर सगळेजण गप्पा वगैरे मारत बसलोच होतो. नंतर रात्रीच्या टाईमला चपाती वगैरे बनवायला घेतलं, कारण की टाईम झाला होता. मग सगळ्यांनी ते चपाती लाटायला आणि शेकायला चालू केलं. मी पण नाही का पीठ वगैरे मळून देतं, गोल वगैरे करून देत होती. सगळं झाल्याच्यानंतर रात्री परत लाईनअप करून थोडं गप्पा वगैरे मारल्यानंतर झोपायला गेलो नाही. काम वगैरे प्राची वगैरे आवरत होते. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ.